तर नमस्कार, मी राहुल जबादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। तर लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता हा मोठ्या प्रतीक्षेनंतर 12 तारखेपासून वाटप सुरू झालेला आहे आणि काल 13 तारखेला सुद्धा हा वाटप सुरू होता। तर यामध्ये काही महिलांना हे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे, पण भरपूर अशा महिलांना हे पैसे मिळालेले नाही। तर यामध्ये भरपूर खात्यात जमा झालेले आहे, पण भरपूर अशा महिलांना हे पैसे मिळालेले नाही। तर यामध्ये भरपूर महिलांची आम्हाला कमेंट्स येत होते, भरपूर महिलांकडून विचारणा होत होती की आम्हाला हा पैसे आलेले नाही, आम्हाला हे पैसे कधी येणार आहे। तर याबद्दल सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग बघूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा जो हप्ता हा मोठ्या प्रतीक्षेनंतर 12 तारखेच्या 4 वाजल्यापासून वाटप सुरू झालेला आहे आणि काल 13 तारखेला सुद्धा हा वाटप सुरू होता। तर यामध्ये काही महिलांना हे पैसे आलेले आहे आणि काही महिलांना पैसे आलेले नाही। तर बघा, यामध्ये घाबरण्याचे काहीच कारण नाही। तर यामध्ये हा वाटप आहे, हा टप्प्याटप्प्याने सुरू आहे। तर जवळपास हा वाटप 13 तारखेला काल सुरू होता आणि आज 14 तारखेला पण हा वाटप सुरू आहे आणि उद्या 15 तारखेपर्यंत हा वाटप सुरू राहणार आहे। तर टप्प्याटप्प्याने हा वाटप केला जात आहे। तर ज्या महिलांना हे पैसे आलेले नसतील त्यांना सुद्धा हे पैसे आज उद्या या 2 दिवसात 15 तारखेपर्यंत पैसे नक्कीच येणार आहे। पण यामध्ये ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली होती, अशा महिलांनी ई-केवायसी केलेली आहे, अशा महिलांना पैसे येणार आहे। पण ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही, ज्यांची ई-केवायसी चुकलेली होती किंवा या योजनेमध्ये ज्या अपात्र झालेल्या आहे, अशा महिलांना आता पैसे येणार नाही। तर यामध्ये जवळपास 66 लाख महिला या अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये 1,77,00,000 महिलांना हे पैसे येणार आहे। तर आता हे मार्च महिन्याचे हप्त्याचे वाटप सुरू आहे आणि यानंतर लवकरच एप्रिलच्या हप्त्याचे सुद्धा वाटप केल्या जाणार आहे। तर ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे, अशा महिलांना हे पैसे नक्कीच येणार आहे, घाबरण्याचे काही कारण नाही। ज्या महिला या योजनेस अपात्र करण्यात आलेल्या आहे त्या महिलांना मात्र आता यापुढे कोणतेही पैसे येणार नाही। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा। अशीच महत्त्वाची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।